जिभेची चव व ईटिंग डिसऑर्डर. हवा आणि अन्न या दोन गोष्टी आपल्याला जिवंत असण्यासाठीच्या मूलभूत गरजा आहेतच, हे सर्व मान्य. परंतु त्याचबरोबर अन्न या घटकाचा विचार करताना त्यातून शरीराला मिळणारी ऊर्जा ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते. अलीकडच्या 50 वर्षांमध्ये अन्न ही गोष्ट फक्त शरीराला ऊर्जा मिळवणे यापुरती मर्यादित राहिली नसून अन्नाचा संबंध शरीराला मिळणारी ऊर्जा एवढाच न राहता आता तो केवळ चवीशी जोडला गेलेला आहे. हे एक अतिशय क्रूर सत्य आहे. आपण खात असलेले अन्न सकस आहे का, ते पचायला योग्य आहे का, किंवा ते अन्न शरीर साम्य म्हणजे सवयीचे आहे का, हे पाहणे खरे तर खूप गरजेचे असते. परंतु सध्या हे काहीही पाहिले जात नाही. आपण खात असलेले अन्न माझ्या जिभेला आवडत आहे का, ते दिसायला अगदी रंगीबेरंगी किंवा चटपटी दिसत आहे का, त्याचा गंध म्हणजे वास हवाहवासा वाटणारा आहे का, याचीच जिभेला व मेंदूला चटक लागलेली आहे. त्यामुळे एकतर फास्ट फूड किंवा जंक फूड किंवा साखरेचे गोड पदार्थ खाल्ल्याशिवाय जमतच नाही. थोडक्यात चवीचा अतिरेक झाल्यामुळे सुद्धा खाण्यापिण्याच्या सवयींचा आजार जडलेला आहे. सध्याच्या सामाजिक स्थितीमध्ये ही अतिशय आरोग्य क्षेत्रातील एक गंभीर गोष्ट आहे.